कुठलंही झाड वायाला जात नाही म्हणतात. तर हे आहे आपल्या घरच्या नारळाचं खोबरं. कारण तुम्ही मागच्या वेळेस पण बघितलं होतं, की मागच्या वेळेस म्हणजे एक 8-10 दिवसापूर्वी पण मी खोबरं काढलं होतं आणि आजही काढलेलं आहे. भरपूर सारं असं निघालेलं आहे. तरी पण अजून 100-150 नारळ आहेत, बाकी काढायचे राहिलेले आहेत. पण जसा-जसा वेळ भेटेल तसा-तसा काढत असतो. तर बघू शकता तुम्ही किती छान असं खोबरं निघालेलं आहे आणि एक परतभर निघालेलं आहे भरपूर सारं. थोडं वाळावं लागेल ते आणि नंतर हे करावं लागेल आणि ते शेंड्या तर वायाला जात नाही. आपण त्याच्यापासून कोकोपीट बनवतो, तुम्हाला तर माहिती आहे. आणि नंतर काढलेले आहेत बटाटे. तर इथे आहे ना खाली वाफा तयार करायचा आहे आपल्याला नवीन भाजीपाल्यासाठी. तर हे बटाटे काही एवढे मोठे नव्हते झाले, छोटे-छोटेच आहेत, पण काढून घेतलेले आहेत. तर इथंच ते मकाचं झाड उगवलं होतं त्या म्हणजे नाही का आपण गोणीत. तर हे बघू शकता तुम्ही एवढे सारे बटाटे निघालेले आहेत. छोटे-छोटे आहेत, काही मोठे झालेले आहेत, पण तिथे जागा करायची होती म्हणून काढून घेतलेले आहेत. तर आता दुसऱ्या गोणीत बघूया आहे का नाही. या गोणीतले काढून घेतलेले आहेत. आता याच्यात बघू आहे का बटाटे म्हणून. तर बघू आपण याच्यात पण आहेत, पण छोटे-छोटे दिसत आहेत. बघू शकता अशा प्रकारे एकदम म्हणजे नाही का असे लिंबा एवढले तर आहेच. तर त्याची ना सगट बटाट्याची भाजी आपल्याला करता येईल. आणि काही-काही मोठले आहेत ते बघा, काही-काही मोठे-मोठे आहेत, काही-काही छोटे-छोटे आहेत. पण माती पण लागत होती आपल्याला, कारण माती पण नव्हती आणि इथे जागा पण नव्हती. इथं गोण्या ठेवलेल्या आहेत ना. नंतर आपण त्याच्या साईडने दुसरे बटाटे लावणार आहोत, पण आता सध्या नाही. आणि हे बघा एक खराब होऊन गेलं होतं बटाटं. तर परत लावणार आहोत, पण सध्या नाही. अजून ते थोडे दिवस ठेवायला पाहिजे होते. मला वाटतं 2-2.5 महिने झाले असतील याला. याचं पीक 90 दिवसाचं किंवा 85 चांगलं जर वाहे असेल तर 85 दिवसात नाही तर 90 दिवसात या बटाट्याचं पीक येतं काढायला. तर तुम्ही बघू शकता एकदम छोटे-छोटे असे निघालेले आहेत. आणि ही माती हे काय आपण हे नव्हते आणले, जे घरातले बटाटे नाही का राहिलेले त्याला मोड आले होते. तर तेच बटाटे लावलेले होते. तर हे बघा एवढे असे बटाटे निघालेले आहेत आणि मी स्वच्छ करून आणि त्याचे जे पाला होता ना बघा, इतका पाला वाळला होता तरी पण त्याचे बटाटे इतके छोटे-छोटे होते. काही-काही मोठे-मोठे निघालेले आहेत, काही-काही छोटे-छोटे निघालेले आहेत. आणि इकडे याला तर काहीच नव्हतं आलेलं. काय माहिती काय झालं होतं, थोडेसे निघालेले आहेत. तर याच्यात काहीच नव्हते आलेले बटाटे. बघू शकता तुम्ही थोडेसे म्हणजे नाही का लिंबा एवढेलेच झाले होते. काय माहिती हे अगोदरचे आहेत, ते आधी काढलेले नंतर लावलेले होते. पण हे काय माहिती सावलीत होते त्यामुळे की काही कळलं नाही. पण आपल्याला आता दुसरा भाजीपाला लावायचा आहे. म्हणून आता मस्त आपण एक वाफा 2 वाफे होतील एवढी जागा आहे, तर तिथे आपण करून घेणार. आता मी तुम्हाला स्वच्छ धुवून दाखवते किती छान आणि किती बटाटे झालेले आहेत. तर हे बघा मी स्वच्छ असे धुतलेले आहेत ते आणि आता याला वाळायला ठेवणार आहे. तर हे बघा असे काही-काही मोठे-मोठे आहेत, काही-काही छोटे-छोटे आहेत. तर भाजीसाठी छान आहे. छोटे-छोटेची नाही का अख्ख्या बटाट्याची भाजी करता येईल आणि जे मोठाले आहेत ते खिचडीला वगैरे कामं येतील. तर काही वायाला जात नाही. पण लावलं तर येतच. आणि नंतर मी तोडलेले आहेत फुलं. हे बघू शकता किती छान जास्वंद आहे. छोटंसं आहे पण त्याला छान असं फुल आलेलं आहे. एकच आलेलं आहे पण छान आहे. तर हे बघा हे कलर आता नवीन जास्वंद आहे. तुम्हाला माहिती आहे आपण नर्सरीतून आणलं होतं. पण त्याला खूप छान असे फुलं येतात आणि 2-3 कलरचे फुलं असतात. पांढरा, चॉकलेटी आणि फिकट पिवळा आणि हे आहे कृष्णकमळ. कृष्णकमळ कुणाकुणाकडे आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा किती छान असे कृष्णकमळ फुललेले आहेत. आणि दुसरे पण आता फुलं यायला लागलेले आहेत नवीन-नवीन. त्या फुलाचं नाव मला माहिती नाही. जर कोणी इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मला या फुलाचं नाव नक्की सांगा. जर तुमच्याकडे असेल तर मला याचं नाव माहिती नाही. पण वास इतका सुंदर असतो ना, आता याला पण फुलं यायला लागलेले आहेत. तर खूप जुळगे-जुळगे असे फुलं आहेत. पण मला जेवढे पाहिजे तेवढेच मी तोडलेले आहेत. सारे नाही तोडलेले कारण झाडाला फुलं छान दिसतात म्हणून. तर इतके असे तोडून घेणार आहे मी. जसे वेगवेगळे फुलं आहेत तर वेगळे घेणार आहे. एकच नाही घेणार सर्व. भरपूर सारे फुलं आहेत आणि हे पण एकच फुल आहे. किती छान आहे बघा. कलर तर इतका सुंदर आहे याचा. याचे खूप मोठे झाडं होते पण काढून टाकले. खूप राडा होतो आणि खूप जागा पण लागते. आणि हे रानफुल आहे एकदम सुंदर पिवळा कलर आहे याचा आणि इतकं नाजूक फुल आहे ना. आणि हे आहे अबोली. अबोली तर तुम्हाला माहितीच आहे, भरपूर साऱ्या प्रमाणात अबोली आहे पण त्याचं फुलच तोडता येत नाही मला. तर अशी छान अशी अबोली आहे आपली इथे. भरपूर साऱ्या प्रमाणात आहे. दुसरे मोठे-मोठे झाडं आहेत तुम्ही तर बघितलेली आहे. मी तर एका व्हिडिओत आहे ना जांभळी अबोली बघितली. एका ताईचा व्हिडिओ मी बघितला होता ना. जांभळ्या कलरची अबोली म्हणजे पर्पल कलरची अबोलीचं फूल इतकं सुंदर दिसत होतं. पण आता ते कुठं आपल्याला भेटणार ना. आणि हे आहे मोगरा. मोगरा तर खूप सारा मोगरा आहे. खूप सारा तोडला तर इतके फुलं सुकून चाललेले आहेत त्याचेवाले बघू शकता तुम्ही.
भरपूर साऱ्या प्रमाणात मोगऱ्याला फुलं येतात आणि हे आहे स्वस्तिक, हे पण फुलं आहेत पांढरे पांढरे भरपूर फुलं आहेत आपल्याकडे पूजेला. पांढरे फुलं गुलाब पांढरा आहे, हे काय याला स्वस्तिक पांढरा आहे, मोगरा पांढरा आहे, जास्वंद पांढरा आहे. आता मोगऱ्याला जास्त फुलं यायला लागली, इथून मागे नव्हते. आपलं गुलाब आणि जास्वंदावरच चालत होती पूजा आपली. तर बघू शकता मी सगळं असं मोगरा सगळा नाही तोडलेला, थोडाच तोडलेला आहे, कारण भरपूर साऱ्या प्रमाणात आहे. आणि नंतर मी झेंडू आहे ते नाही का चॉकलेटी आणि पिवळा झेंडू ते पण तोडणार आहे. बघू शकता इतके असे फुलं निघालेली आहेत. आणि हा झेंडू आहे तर याला आत्ताच फुलं येतात नाही का, पौष महिन्यानंतर याला फुलं लागायला लागतात, अगोदर नाही याला फुलं येत. आपले जे पहिले असतात ते गुलाबासंग नाही याला फुलं येत, याला नंतर आपल्या झेंडूला याला नंतर येतात. तर बघू शकता इतके असे झेंडू पण तोडलेले आहेत, जेवढे लागेल तेवढे. आणि शेवंती तुम्ही बघू शकता, पण मला शेवंतीचं फुलंच नाही तोडू वाटत, तर शेवंती नाही घेतली मी, कारण भरपूर बाकीची पिवळे फुलं झालेले आहेत ना म्हणून. तर आणि गुलाब एखादंच घेणार आहे, कारण पांढरे भरपूर फुलं आली अगोदर आपण तोडलेली आहेत. बघू शकता तुम्ही एकच गुलाब घेतलेला आहे आणि हे एक गुलाब घेतलेला आहे शेंद्री. तर एवढे सारे फुलं निघालेले आहेत. तर कसे वाटले फुलं आणि बटाटे व्हिडिओ? चला भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.